Let us understand today cardinal numbers and ordinal numbers. Okay, so once in a forest at potluck for 7 म्हणजे काय की एकदा एका जंगलात पिकनिकसाठी 7 जणांच्या पिकनिकसाठी ईच ब्रॉट अ डिश बाय ऑल टू बी इटन. प्रत्येकाने काय आणली? एक डिश बनवून आणली सर्वांना खाण्यासाठी. बाय ऑल टू बी इटन म्हणजे सर्वांना खाण्यासाठी. रॅबिट केम हॉपिंग फर्स्ट ऑफ अ लॉट. या सगळ्या लॉटमध्ये सगळ्यात पहिले कोण आलाय? रॅबिट आलाय. रॅबिट केम हॉपिंग म्हणजे रॅबिट उड्या मारत आलाय फर्स्ट ऑफ द लॉट, या सगळ्या 7 प्राण्यांच्या लॉटमध्ये किंवा घोळक्यामधला. बट ओ इन द हरी हिज टिफिन ही फॉरगॉट. पण काय झालंय? हरी म्हणजे घाईघाईमध्ये तो त्याचा टिफिन विसरलाय. फॉरगॉट म्हणजे विसरला. सेकंड वॉज अ डिअर गोल्डन अँड स्विफ्ट. सेकंड होता हरिण. गोल्डन म्हणजे सोनेरी आणि स्विफ्ट म्हणजे चपळ. सेकंड होता हरिण, सोनेरी आणि चपळ. विथ टेंडर ग्रीन ग्रास बॅग्ड लाईक अ गिफ्ट. आणि टेंडर म्हणजे ताजा हिरवा गवत, ताजं हिरवं गवत त्याने आणलंय. बॅग लाईक अ गिफ्ट म्हणजे जसं की आपण गिफ्ट आणतोय एका बॅगमध्ये तसं जे दिसतंय हरणाच्या गळ्यात. इथं बॅगमध्ये त्यांनी काय आणलंय? गवत आणलंय. रॅबिटने काय आणलंय का? नाही, कारण तो विसरलाय त्याचा टिफिन. इथं दिसतंय आपल्याला चित्रामध्ये. मंकी केम थर्ड विथ अ बास्केट ऑफ व्हेजीज. आता तिसरा कोण आलाय? मंकी आलाय. मंकीकडे काय दिसतंय इथं? बास्केट ऑफ व्हेजीज म्हणजे सगळ्या व्हेजिटेबल्सची बास्केट दिसते. स्विंगिंग फ्रॉम द ट्रीज विथ सो मच इज. स्विंगिंग फ्रॉम द ट्रीज म्हणजे झाडाला लटकत तो आलाय. विथ सो मच इज म्हणजे खूप झाडाला लटकत आणि विथ सो मच इज म्हणजे अगदी सहज झाडाला लटकत तो आलाय. स्विंगिंग म्हणजे झोके घेत किंवा लटकत येणे, झोके घेत येणे. फोर्थ केम अ काऊ स्विंगिंग हर टेल. नंतर आली आहे गाय. स्विंगिंग हर टेल म्हणजे तिची शेपटी फिरवत. हॅप्पी शी कुड ब्रिंग हर यम्मी कॅरट केक. आणि ती खूप आनंदी होती का? कारण तिने काय आणलंय? यम्मी म्हणजे खूप असा चवदार कॅरट केक आणलाय, म्हणजे गाजराचा केक आणलाय. इथं गळ्यात दिसतोय काऊच्या बघा इथं. ओके, पिक्चरमध्ये. अ बंडल ऑन हिज ट्रंक एलिफंट केम फिफ्थ. अ बंडल म्हणजे एक जुडगा आहे का नाही? कशाचा जुडगा दिसतोय? एलिफंट केम फिफ्थ. एलिफंट आलाय 5वा. पण त्याच्याकडे कशाचा जुडगा दिसतोय इथं? अ बंडल वॉज ऑफ शुगर केन. कशाचा आहे तो? ऊसाचा आहे. शुगर केन म्हणजे ऊस. ऊसाचा बंडल जो आहे त्याच्या सोंडेमध्ये, ट्रंक म्हणजे सोंड. बंडल ऑन हिज ट्रंक म्हणजे त्याच्या सोंडेमध्ये त्यांनी ऊसाचा जुडगा आणलाय. ओ वॉट अ थ्रिल. स्पॅरो वॉज सिक्स्थ विथ कॉर्न ऑर द कॉप. आता स्पॅरो म्हणजे चिमणी. स्पॅरो 6वी आली आहे. काय घेऊन आली आहे? कॉर्न म्हणजे मका घेऊन आली आहे. ओके. 7th विथ रोस्टेड ग्राम श्रटेड इन पिकॉक. इथे पिकॉक दिसतोय खाली, मोर. 7th म्हणजे 7वा आलाय मोर विथ रोस्टेड ग्राम. रोस्टेड म्हणजे भाजलेली किंवा तळलेली असू शकते. भाजलेली किंवा तळलेली डाळ, चण्याची डाळ. ग्राम म्हणजे चणा डाळ. स्ट्रटेड इन पिकॉक म्हणजे गर्वाने किंवा आयटीत चालत पिकॉक आलाय. काय घेऊन आलाय? चण्याची डाळ घेऊन आलाय. 7 हॅपी पिकनिकर्स शेअर्ड डिशेस 6 म्हणजे 7 हॅपी पिकनिकर्सनी काय आणले? किती डिश आणल्यात? 6 डिश आणल्यात. 6 कसं काय? कारण रॅबिटने आणलेली नाही आहे त्यामुळं तो विसरला होता. अ बेटर फीस्ट यू कुडंट हॅव विश्ड. आणि यापेक्षा चांगली फीस्ट म्हणजे मेजवानी तुम्ही विचार केला नसेल. इतकी चांगली मेजवानी ही आता झाली आहे.
हेअर खाली काय दिलं आहे, हेअर द वर्ड 6, 7 आर कार्डिनल नंबर्स विच गिव्ह व्हॅल्यूज. आता 6 आणि 7 काय आणत आहेत, कार्डिनल नंबर आहे. 7 हॅपी पिकनिकर्स म्हणजे 7 पिकनिकर्स आहेत. ओके, त्यांनी किती डिश आणल्यात, 6 डिशेस आणल्यात इथं दिसत आहे. म्हणजे हे कोणते नंबर झाले, कार्डिनल. 6th आणि 7th म्हणजे सेकंड, थर्ड इथं दिसतोय. रॅबिट फर्स्ट, second was deer, third was monkey, fourth was cow. ओके, elephant was fifth, sparrow was sixth. म्हणजेच 5th, 6th, 4th जे आपल्याला ऑर्डर किंवा सिक्वेन्स दाखवत आहेत त्यांना काय म्हणायचे, ऑर्डिनल नंबर.